IBPS या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे गोंधळ निर्माण झालाय। जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे। परीक्षेबाबत आयोग आता उद्या निर्णय घेणार आहे। 25 तारखेच्या परीक्षेची जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे। तर कृषी सेवेची 258 पदं समाविष्ट करा, अन्यथा परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलेलं आहे। दरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत ते आपण पाहूया। कृषी विभागामधील 2021 तसंच 2022 मधील निवड झालेल्या मुलांची शिफारस होऊनही अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही। तसंच 2023 आणि 24 मधील आयोगाच्या जाहिरातीमध्ये कृषी पदवीधरांसाठी एकही जागा नव्हती। निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाही, तसंच नवीन पदांची जाहिरात प्रसिद्ध केली जात नाही। कृषी विभागाने नुकतेच 258 पदं MPSC कडे भरतीसाठी वर्ग केली आहेत। ही पदं 2024च्या जाहिरातीमध्ये समाविष्ट करावीत, या मागण्या या विद्यार्थ्यांच्या आहेत।